तुझी बहीण गायब झाली ना, ती असू शकते. बघ ओळख पटते का. पाणी द्या, पाणी द्या. ही अंगठी, ही बॉडी नलीची याची साक्ष दे. हाच पुरावा असेल. हे तिथे यायच्या आधी ही अंगठी बॉडीच्या हातात घातली पाहिजे. भाऊ तर आला. आता एकदा सासरच्या माणसाची ओळख झाली की बॉडी पोस्टमॉर्टम पाठवू. वेद, ह्या डेड बॉडीचं बोट नलीपेक्षा जाड वाटतंय. अंगठी बसतच नाहीये. प्रयत्न करतो. शंकर, तुम्ही थांबा इथेच. येत. या वेद. नली, नली, हे काय केलंस तू नली? ही बघा बॉडी. तू का सोडून गेलीस आम्हाला नली? म्हणजे ओळख पटली? सर, ची ओळख पटलीच नसती. पण ही अंगठी, ही अंगठी नलीचीच आहे. याचा अर्थ ही बॉडी नलीचीच आहे. नली, असं का केलंस तू नली? का जाळून घेतलंस तू स्वतःला? एवढा भयानक निर्णय का घेतलास तू नली? सर, हा नलीचा हात नाही. सर, मला खात्री आहे हा हात नलीचाच आहे. सर, सर, मी तुम्हाला खात्रीनं सांगतोय, हा हात नलीचा नाहीये. ती अशी अंगठी वगैरे घालत नव्हती. सर, नली अंगठी घालायची. मी कधी बघितलं नाही. तू कसा बघशील रे? आजपर्यंत एकदा तरी तिच्याकडे प्रेमानं बघितलंयस तू? फक्त आणि फक्त राग केलायस तिचा. कायम तिच्याबद्दल गैरसमज केलास तू.
तिला शिक्षा द्यायची म्हणून तिच्यासोबत लग्न केलंस तू? अरे ये अर्धवट माहितीच्या जीवावर ना काहीही बोलतोस तू. खोटं बोलतोय मी? हा, नलीने सगळं सांगितलंय मला. योग्य वेळ आली ना खरं काय खोटं काय सगळं बाहेर पडेल. पण सर, नलीचा नवरा म्हणून मी तुम्हाला खात्रीनिशी सांगतोय, ही नली नाहीये. नली ती नली नाहीये, दुसरी कुठली तरी दुर्दैवी मुलगी आहे. मी भाऊ आहे तिचा, ती बॉडी नलीचीच आहे. मी नवरा आहे तिचा. मी जे सांगतो ते फायनल समजा. मी सांगतोय ती नली नाहीये म्हणजे ती नली नाहीये. विटा, सावर ग स्वतःला. देवाच्या इच्छेपुढे आपण काय बोलू शकतो का? खूप प्रेमळ, सगळ्यांसाठी तळमळ असणारी आपल्या वाड्याची शोभा होती ग नली आपली. देवाच्या मर्जीपुढे आपण देवाशी भांडून नली आपली परत येणार आहे का? हा, शांत. आई, ए आई, ए आई, अशी पुतळ्यासारखी नको ना बसून राहू तू. या घुसमटीमुळे तुझ्याच तब्येतीवर परिणाम होईल नाही. ए आई, बोलायला शब्दच नाहीत भिकाजी. देवाची मर्जी चालते ना, पण हा अन्याय. हे बरं नाही केलं देवानी. इतक्या लहान वयात अर्ध्या संसारातून देवानं नलीला उठवलं. नाही, देवाकडे न्याय नाही. खोत घराण्यात भांडणं संकट आतापर्यंत येतच होती, पण हे संकट, अकाली मृत्यू नाही रे सहन होत, नाही सहन होत भिकाजी. शंकर, 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 माझा वेद कुठे आहे? वेद कुठे आहे माझा? आई, आई बघ शांत. नली गेले हे वेद मान्यच करायला तयार नाहीये. त्याच्या मते ती बॉडी नलीची नाहीये, पण ऋषीच्या मते ती बॉडी नलीची आहे. त्यामुळे सगळ्यांच्या समोर हा प्रश्न उभा आहे की ती बॉडी नक्की कोणाची. प्रश्न येतोच कुठे? तिच्या भावानेच सांगितलंय ही बॉडी तिची आहे म्हणून. हे मी माझं मत सांगत नाहीये ना, पण जर एखादा नवराच सांगत असेल की ही बॉडी त्याच्या बायकोची नाही आहे, तर त्याचं मत असं आपण पटकन उडवून लावू शकत नाही ना. विचार करावाच लागेल ना आपल्याला.
हे बघ आई, वेदला अजूनही खात्री आहे की नली जिवंत आहे. तो लगेच तिला शोधायला पण गेलाय. शेवटी देवानं माझं ऐकलं. येणार नली, नक्की येणार. नको काळजी करूस. देवा, नली जिथं कुठं असेल तिथं तिला सुखरूप ठेव. वेद, वेद, वेद कुठे आहेस रे तू? प्लीज ये ना माझ्या मदतीला वेद. ही जागा खूप निर्मनुष्य आहे वेद. कोणीच नाहीये त्या आजूबाजूला. चीट पाखरू पण नाहीये. वेद मला भीती वाटते रे इथे. मला बाहेर पडायचंय. कोणी आहे का? आजूबाजूला कोणी आहे का? लाईट होता ना तिथे. अचानक पावसाने भास झाला असेल.
कुठं आहेस ग? अरे मला तुझी खूप आठवण येते ग. येत नाही माझी आठवण. ये ना मला भेट. शोधू मी तुला. शोधू सांग ना. कधी एकदा बघेन झालंय ग मला. तू माझ्या जवळ हवी आहेस ग. कायम सोबत राहील. पण आत्ता घरी ये. काळजी वाटते ग तुला तुझी. ये ना माझ्याजवळ. कधी एकदा भेटेन झालंय ग मला. मला तुला बघायचंय ना रे. ये ना घरी. मी कुठं शोधू? मी तुला बघायचं. आई, नलीची बॅग काढून का बसलीस तू? मला तुला काहीतरी महत्वाचं सांगायचंय. तुला नलीविषयी काही कळलंय का तुला? बॅग नली सापडली. सापडली नली. मला तेच सांगायचंय तुला. पोलिसात तक्रार केली होतीस ना? पोलिसांचा फोन आला होता. त्यांना एका जळालेल्या मुलीची बॉडी सापडली. ओळख पटवायला बोलवलं होतं त्यांनी. पोलिसांचं असं म्हणणं आहे की ती बॉडी नलीची आहे. हे शक्य नाहीये. हे शक्य नाहीये. असं नाही होऊ शकत. असं नाही होऊ शकत. मी असू शकत नाही. नाही. मी पोलिसात तक्रार करायला गेले तेव्हा बाबारावांनी खोटे पुरावे सादर केले आणि ते पुरावे बघून पोलिसांनी बाबारावांना निर्दोष सोडून दिलं. पोलीस बाबारावांच्या मुठीत आहेत. त्यांना नलीला शोधायचं नाहीये म्हणून हा डाव करतायत. काही नाही झाले नलीला. काही नाही होणार नलीला. नाही नाही होणार नलीला. काही नाही होणार माझ्या नलीला. नाही होणार. काही नाही होणार. नाही. जळालेली मुलगी कोण होती? मला नाही माहित मुलगी कोण होती. पोलिसांना सांगावं लागलं की बॉडी नलीची आहे. सुखरूप आहे. नली सुखरूप आहे. जोपर्यंत तिचा भाऊ जिवंत आहे ना तोपर्यंत तिच्या केसाला सुद्धा कोणी धक्का नाही लावू शकत. आई, नलीचं किडनॅपिंग झालेलं नाहीये. तिला मीच एका घरात बंद करून ठेवले. जसा बाबाराव खोत माझ्या जीवावर उठला होता ना तसाच तो आता नलीच्या जीवावर उठलाय. म्हणून मी तिला गायब केले. आई, आपण आता इथून लांब निघून जायचं. हे घर हे गाव सोडून आपण मुंबईला निघून जाऊया. मी माझ्या नोकरीची बदली करून घेतो मुंबईला. मला नाही वाटत तो बाबाराव खोत मुंबईपर्यंत तिला शोधायला येईल.
फक्त मला काही काळ नली गेल्याचं नाटक करावं लागेल. आई, प्लीज प्लीज आपल्याला हे करावंच लागेल. आपल्याकडे दुसरा कुठलाही पर्याय नाहीये. खरंच मी दुर्दैवी आहे वेद. तू येऊन गेलास आणि आपली भेटच नाही होऊ शकली. मला माहिती आहे वेद, तू मला शोधण्यासाठी खूप धडपडत असशील. काय करू मी? तू येशील का रे परत? वेद ये ना. कशी त्याच वेळी नेमकी झोप लागली मला. वेद प्लीज माझ्या मदतीला ये ना. चुकून वेद परत आला तर? त्याला प्रकाश दिसायला हवा. मी लाईट चालू ठेवते. वेद वेद ये परत. वाट बघते वेद मी तुझी. वेद मला बाहेर काढ इथून. देवा का असं छळतोयस रे? वेदला प्लीज परत पाठव ना. दया कर देवा, वेदला पाठव. वेद वेद, अरे असं गप्प का? काही बोलशील की नाही? एवढ्या कसल्या विचारत आहेस? कसलं भान नाही, खायची शुद्ध नाही. जी तुला विचारू? विचार ना बाळा. तुला काय वाटतं नली कुठे असेल? आजी बोल. तुला अजून खरंच असं वाटतं की नली जिवंत आहे? आजी मी तुला 100% खात्रीनिशी सांगतो की नली अजूनही जिवंत आहे.